मला मोठं करण्यामध्ये तुमचा हात आहे। तुम्ही हात दिला आणि मी डोळे झाकून चालत राहिले आणि तुम्ही मला अध्यक्ष केलं। या वादात मला पडायचं नाही। मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं। 20 वर्षामध्ये आज बोलायला लागतंय विद्या चव्हाण तुमच्यामुळे, आणि त्याच्यामुळे कदाचित पवार साहेब आणि बारामतीच्या मोठ्या ताईलाही उजळणी होईल। या 20 वर्षामध्ये पायाचे कातडे सुद्धा काढून पक्षाला दिलेत। नाही म्हणावं त्यांनी। जी जी काही जबाबदारी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम चित्रा वाघने केलंय। चित्रा वाघ मध्ये काहीतरी क्वालिटी होती विद्या चव्हाण, म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी दिली त्याचं मी 110% एफर्ट्स देऊन काम केलेलं आहे। आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही। पक्षाने, भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 20 वर्षात चित्रा वाघला एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं। शेवटचं 1.5 वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं। कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते। माझ्या सोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। परत सांगते। दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांना कसं बोलतात। देवेंद्रजी आमचे नेते आहेत, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, मोदीजी प्रधानमंत्री आहेत। त्यांच्याबद्दल बोलताना हा शहाणपणा कुठे जातो विद्या चव्हाण? त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका। तुम्ही जे पेराल, जे बोवाल तेच त्या ठिकाणी उगवून येणार आहे, हेही मला तुम्हाला सांगायचंय। राहिली गोष्ट, जो पेन ड्राईव्हचा आवाज ऐकवला, खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय, पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो, ज्यांनी मोठ्या आवाजात भीमथाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला। जसा आपल्या फुसक्या ताईंनी कालचा फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो। मी केलं होतं चॅलेंज, आजही करते। असेल ना पुरावे द्या। हे बघा, 3 तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू, हा शब्द आहे आमचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।